पुढची पिढी घडावी, शिक्षण त्यांना द्यावं, यासाठी झटणारी खूप कमी माणसं आहेत. आणि मराठवाड्यातल्या भूमिपुत्रांवर अन्याय होऊ नये यासाठी हा माणूस शेवटच्या श्वासापर्यंत झगडला. आणि मराठवाड्यावर यांनी कधीही अन्याय होऊ दिला नाही, खास करून इथल्या विद्यार्थ्यांवर. अशी दूरदृष्टी असणारी माणसं आज समाजात कमी दिसतात, म्हणून मनात थोडीशी शंकेची पाल चुकचुकते की हे पुढं कसं होईल. विद्यार्थी अनुत्तीर्ण होतो किंवा त्याला कमी गुण मिळतात, याचं कारण प्रेरणा, प्रोत्साहन देण्याचं काम कुठंतरी घडत नाही. टीव्ही मालिका आणि व्हिडिओ गेम्स या गोष्टीमुळं विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होतं. त्यांना वेळीच जागं करा, कारण हे नुकसान न भरून निघणारं नुकसान झालं ना तर वाईट वाटत नाही. माझ्या खिशातून 1500 रुपये पडले, मला कधीच वाईट वाटत नाही. पण माझे 2 तास वाया गेले तर मला वाईट वाटतं, कारण 1500 रुपये परत मिळतील, पण गेलेले 2 तास परत मिळत नाही. आणि ज्या वयात तुम्ही शिकायचं